नाशिककरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे। नाशिक मधला ढगफुटीचा धोका तुर्तास टळलेला आहे। ढग अहिल्यानगर आणि सुरतच्या दिशेने निघालेले आहेत आणि त्यामुळे नाशिककरांना दिलासा मिळालेला आहे। नाशिकमध्ये जोरदार पाऊस होणार, अतिवृष्टी होणार, ढगफुटी सदृश पाऊस होणार असा अंदाज वर्तवण्यात आलेला होता। मात्र त्यानंतर हा इशारा बदलण्यात आलाय। ढगफुटीचा धोका तुर्तास टळलेला आहे। ढगफुटीचा जो धोका आहे तो टळल्यानंतर नाशिककरांना मात्र दिलासा मिळाला आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये असलेल्या ढगफुटीचा धोका आता पूर्णपणे टळलेला आहे। आपल्यासोबत स्वतः मंत्री महोदय गिरीश महाजन आहेत, जे कालपासून त्र्यंबकेश्वरमध्ये ठाण मांडून होते। भाऊ, काय नेमकी परिस्थिती आहे? आता धोका टळला असं बोललं जातं। म्हणजे काल तर खूपच धावपळ झाली। जसं हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला होता की नाशिक जिल्ह्यामध्ये विशेष करून 4-5 तालुक्यांमध्ये खूप मोठी अतिवृष्टी होणार आहे, ढगफुटीसारखी सदृश्य परिस्थिती निर्माण होणार आहे आणि 300 mm च्या वर पाऊस होणार आहे आणि कमी वेळेमध्ये होणार आहे। आणि म्हणून मग आमची खूपच धावपळ झाली। सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिल्या, सगळ्यांना अतिशय युद्धपातळीवर सगळे कामाला लागलेले होते। पोलीस डिपार्टमेंट असेल, महसूल असेल, जलसंपदा खातं असेल, इथली महापालिका असेल, सगळेच जण, जिल्हा परिषद असेल, सगळेजण अगदी रात्रभर झाडून झटकून कामाला लागले होते। सगळ्या ठिकाणी अधिकारी कर्मचारी तैनात होते। तर रात्री 2 वाजेपर्यंत मला वाटतं आपण सोबत होतो, 1:30-2 वाजेपर्यंत त्र्यंबकेश्वरच्या वरती पहाडावर गेलो होतो। तिथून काही लोकांना आपण पाडे होते, त्यांना आपण काहीतरी शिफ्ट केलं का प्रयत्न रात्री त्या ठिकाणी केला। गाडी पाठवलेल्या होत्या, त्यांना काही जणांना शिफ्ट केलं। पण म्हणजे सुदैवाने मी म्हणेन की हा असा कुठल्याही ढगफुटीसारखा प्रकार झालेला नाही। जो पट्टा तयार झालेला होता कमी दाबाचा, तो थोडा गुजरात साईडने गेला किंवा पालघर साईडने तो थोडा निघून गेला। त्यामुळे अतिशय म्हणजे भयंकर परिस्थिती होणार मी असं म्हणतात। 300 mm पाऊस थोड्या वेळामध्ये हे काय फार आपल्याला परवडणारं नव्हतं आणि म्हणून आता ती परिस्थिती निवळलेली आहे। आता पालघरकडे आणि गुजरातच्या भागामध्ये हा पट्टा सरकल्यामुळे तिथे परिस्थिती पालघरला खूप पाऊस सुरू आहे। तिथल्या जिल्हाधिकारी संपर्कात आहे। तर मी आता इथून 12:30 वाजता